हाय. आज आहे ना छोले केले. छोले म्हणजे तेच हो, काबुली चना. हां, टेस्टी होतो आणि खूप छान लागतो. तर मला म्हणजे तेल कमीच आवडते. तुम्हाला जास्त आवडत असेल तर याला तडका द्या. हां, पण रेसिपी नक्की बघा, कारण रेसिपीमध्ये खूप काही टिप दिल्या आहेत, त्या फॉलो करणं गरजेचे आहे. चला तर मग बनवूया छोले. बघा कसे झालेत. मी आहे ना रात्री काबुली चना भिजू घातलाय आणि सकाळी बघा कसा झालाय, छान फुललाय. आता ह्या पाण्याला फेस आलाय, याने ॲसिडिटी वाढते. तर हे पाणी आपण फेकून द्यायचं आणि एक स्वच्छ पाण्याने चणे धुवून घ्यायचे. हे चणे मी कुकरमध्ये टाकत आहे आणि एका पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे ॲसिडिटी वगैरे होत नाही. तुम्हाला तेच पाणी वापरायचं असेल तर ते वापरा. बघा, मी एका पाण्याने धुवून घेतलेत. कोणाकोणाला याचा खूप त्रास होतो, तर हे तुम्ही करू शकता. चणे धुवून मग कुकरला लावू शकता. आता याच्यामध्ये मी काय काय टाकलंय, तर मी एक दालचिनी टाकली, तेजपत्ता टाकलाय, 4-5 लवंग टाकल्यात आणि मीठ टाकलंय आणि एक विलायची घेतली, मोठी विलायची, त्याला थोडं फोडलंय बघा आणि ती टाकली. यानी खूप चांगले म्हणजे मसाल्याचा अर्क उतरतो त्याच्यामध्ये आणि एक छान चव येते. आणि जवळपास मी 3 शिट्ट्या म्हणतो ना आपण, तर कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या, 3 किंवा 4. मी अर्धा तास कुकर ठेवलाय गॅसवर. आता कांदा घेतलाय, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता. कांदा आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलाय बघा. त्याच्यामध्ये 4-5 मिरच्या टाकल्यात हिरव्या. इकडे गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलंय. मोहरी टाकली. मोहरी तडतडली तर जिरे टाकायचे. जिरे छान झाले की आपल्याला जे कांदा आणि मिरची घेतली होती ते टाकली. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा टोमॅटो आणि थोडा काबुली चना जो बॉईल झालाय, शिजलाय, तो टाकलाय अर्धी वाटी. आता इकडे आपण आलं लसूण पेस्ट टाकूया कढईमध्ये आणि मग त्याच्यामध्ये मी चना मसाला, हळद, तिखट आणि धने पावडर, बस एवढंच टाकलं. आणि टेस्ट अशी झाली ना की खूपच. हिंग टाकला बरं का मी, थोडा विसरले होते सांगायला. आणि नंतर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो आणि चना फिरवला होता ना, छोले, ते टाकले. त्यांनी काय टेस्ट लागते ना. आहा, मला थोडा रसा आवडतो छोल्यामध्ये, म्हणून मग हे करून बघा आणि खाऊन नक्कीच बघा, तुम्हाला पण आवडेल. बरं, जे मी लसूण आणि आलं बारीक चिरलं होतं ना, ते टाकलं त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता. मग जे छोले बॉईल झाले, छान शिजलेत, ते टाकायचे त्याच्यामध्ये. ते छान मग मिक्स करायचं आणि थोडं मीठ टाकायचं. मीठ का, तर आपण मसाला पण टाकलाय ना, म्हणून थोडं मीठ टाकायचं, छान होईल. आणि कोथिंबीर. झाली की हो आपली रेसिपी तयार. याला छान उकळी येऊ द्यायची, जवळपास 5 मिनिटं होऊ द्यायचे छान मसाल्यामध्ये. मग काय टेस्ट लागते ना. हा हा हा, बघा थोडी थोडी तर्री आली हा, पण मी तडका वगैरे नाही दिलाय, तसंच ठेवलंय. तुम्हाला द्यायचं असेल तर द्या. बघा कसे झाले सांगा मला. चला तर मग या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि मला नक्की सांगा की कशी झाली. ओके बाय.